तिथे मुस्लिम कम्युनिटी आहे आणि त्याचमुळे यांनी तो महाभियोग जो आहे तो दाखल केलेला आहे। तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला सोडला। आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची, हे कुठलं दुटप्पी धोरण, हे कुठलं हिंदुत्व आहे। नाराजी व्यक्त केली आहे, न्यायमूर्तींवरती एक प्रकारे टीका केली आहे, कुठेतरी न्याय व्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत। ते ईव्हीएम वर आक्षेप घेतात, ते मतदार यादीवर आक्षेप घेतात, निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात, ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात। आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी ह्या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात, जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात। जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे, काळा बाजार, मोठमोठे स्कॅम, नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरी वोट चोरीचा आरोप करतायत। हे मोठी शोकांतिका आहे। योजना बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा मुद्दा काढलेला आहे की 2100 रुपयांचं काय झालं तुम्ही म्हणाला 2100 रुपयांचा। अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू। लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते, ही योजना बंद पाडावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये, आणि महाविकास आघाडीचेच लोक होते। परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो। आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो, जे 2100 रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो।